पडी वेळी देखील असतात. आता या वेळीनं कुणाला पण मारलं ना की डायरेक्ट तिकडे तिकडे उडून पडत. तर आज आपण आलेलो आहेत आभी मेकअप स्टुडिओ म्हणजे श्रावणी मॅम सोबत. तर श्रावणी मॅमचा फोटोशूटचा ब्लॉग आहे, कंटिन्यू बघा. चालेल. आता व्हिडिओ कसा काढायचा माहितीये का आपल्याला? तर मित्रांनो, कसे बरेत का? RC23 मराठी ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा ब्लॉग आहे श्रावणी मॅम सोबत मी जाणार आहे बाहेर, म्हणजे कुठं फोटोशूट साठी. तर मेकअप फोटोशूट आहे. तर चला तर मग आपण ब्लॉगला स्टार्ट करू. आता कंटिन्यू ब्लॉग बघा. तर आता आम्ही चाललोय श्रावणी मॅमच्या मेकअप फोटोशूट साठी. तर मी आहे, श्रावणी मॅम, अक्षय दादा आणि आशिष सर आणि गौरव आणि दीपक. आता आम्ही चाललोय. स्टुडिओ वरती लिहिले बाय बाय सरांना आणि हे दोघ जण. आणि यांना जायचे आता कॉन्स्टेबल मंजूच्या सेटला. बाय. तर मी पहिल्यांदा श्रावणी मॅम सोबत आभी मेकअप स्टुडिओ मध्ये आलतो आणि मी मेकअप फर्स्ट टाइम बघणार आहे. तर आता आपण बघणार आहोत. आणि आभी मेकअप स्टुडिओ हे पोहे नाक्याच्या मेन सिटी मध्ये सातारमध्येच आहे. तर आपण आज मेकअप बघणार आहोत. तर चला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज कोणतरी आणलं व्हिडिओला. आदितेश आहे आणि हे अभि सर आहेत, हे मेकअप आर्टिस्ट आहेत आणि साताऱ्यातले खूप फेमस मेकअप. चला तर आपण आता स्टार्ट करूयात आणि ड्रेस बघूयात. हा त्यांचा स्टुडिओ आहे बघ. तर मित्रांनो, आभी मेकअप स्टुडिओ आतमधून बघू शकता तुम्ही, किती भारी दिसायला आहे. आणि कमेंटमध्ये सांगा कसा दिसतोय आभी मेकअप स्टुडिओ. आणि मी फर्स्ट टाइम श्रावणी मॅम सोबत मेकअप स्टुडिओमध्ये आलतो. तर आता आपण बघणार आहोत श्रावणी मॅमचा लुक कसा होणार आहे मेकअप स्टुडिओमध्ये. तर चला कंटिन्यू बघा. त्यात बॅचेस चालू आहेत ना. तर हा स्टुडंट आहे, 2 बॅच आधीच आहे. तर त्यांना मग असं माझ्यासोबत पण किंवा त्यांना शिकायला पण. तर ही आहे चेअर मॉडेलची. तर याच्यावरती बसून सर मेकअप करतात. मागे त्यांचा लोगो आहे आणि इकडे मिरर्स आहेत, कारण इथे एकाचाच मेकअप नाही होत, खूप जणांचा. खूप मोठे आणि खूप सारे आरसे आहेत की जे मुलींना खूप जास्त आवडतात. त्यांना सांगितलं नव्हतं खतरनाक दिसत. अच्छा. आणि अच्छा. इथे बसून हा जो ग्रीन आहे ना लिंब तो खूप नाही, खूपच हेवी आहे. हा एकच वेट खूप आहे. हो, ते जिमला बघा. पिंक आहे. पिंक आहे. पिंक कलरच्या पिशवीत आहे आणि नंतर पिंक आहे काहीतरी. आणि हा हा चांगला आहे. हा ग्रीन आहे. आपण पिंकच. मी तर पिंक म्हणजे मी दुसऱ्या कलरकडे नाही थांबायचं नाही तर तरी बघूयात आपण. बघूया की अभि सरांकडे किती छान छान ड्रेस असताय, तुम्ही बघू शकता. गुड मॉर्निंग. तुमच्यासाठी बघा की इथे जे कोण मॉडेल्स मेकअप शूटला येतात त्या सगळ्यांना खूप छान ड्रेस असतात आणि त्यांच्या प्रोफाईलवर तुम्ही बघू शकता इंस्टाला. खालचा. अच्छा. हा ब्लाउज आहे का? हा ब्लाउज आहे. तर मॅम हात चांगला जाईल. हो, हाच करत छान वाटतं ना. भारी वाटतंय का? हा का तो? हा, कारण की पिंक कलर मला वाटते, त्याच्यामुळे पिंकच छान दिसते. ज्वेलरी. तर समजलं, एक मेकअप शूट करायचं असेल तर किती कष्ट असतात. एवढा मोठा ड्रेस, यांनी ज्वेलरी, पुन्हा अजून आता हेअरस्टाईलला बघा, हेअरस्टाईलला 1 तास जाईल, त्याच्यानंतर मेकअपला 2 तास जातील. अशा 3 तासाच्या सगळ्या रेडी नंतर फोटोशूट 15-20 मिनिटाचं रिमूव्ह करायला 2 मिनिट आणि रिमूव्ह करायला 2 मिनिट. येस. त्याच्यासाठी कष्ट किती घ्यावं लागतात एवढे. हा ना, पण हे ब्रायडल मेकअप आहे त्याच्यामुळे एवढा वेळ लागतो. जर तुम्ही स्टेजचे किंवा मॉडेलचे फॅशनवाले मेकअप बघितले तर ते कमी वेळात होतात पटकन, कारण ती स्टाईल वेगळी असते. 15 मिनिटं. येस. आता मी चेंज करून येते. आता आपण बघणार आहे सगळं मेकअप कसं होणार श्रावणी मॅमचा. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. बिफोर आफ्टर बघा. तर तुम्ही बघू शकता मॅमचा लुक असा आहे. पण आता आपण थोड्याच वेळात लय भयानक लुक बघणार आहे. भयानक. का बरं? लय भारी हो. भयानक म्हणजे माझ्या भाषात लय भारी.
अच्छा बर ठीक आहे. आता हेअरस्टाईल चालू झालेली आहे, थोड्याच वेळात मेकअप पण होईल, आपण बघणार आहोत. अशा लुक मध्ये मॅम तुम्ही 8वीतल्या मुलगी दिसायला. काय? 8वीची मुलगी इकडून जिप्टू पाडलाय, शाळेतली मुलगी वाटेल. श्रद्धासाठी सरप्राईज असणार आहे. आज मी श्रद्धाला म्हणलेलं तिच्या गाण्यावर मी रील नाही बनवणार, पण आता माझा लुक होतोच आहे, तर मी आता तिच्या गाण्यावर रील बनवणार, अपलोड करणार. मग ती सरप्राईज तिला एकदम कसं वाटतंय ते ती सांगेल. यस. तर मित्रांनो, हेअरस्टाईललाच 1 किंवा 1.5 तास लागतोय, आपल्याला वेट करावा लागतो. पण मी तेवढा ब्लॉग घेतला नाही, कारण की माझ्या आयफोन मध्ये स्टोरेज नाही, म्हणून मी मेन पॉइंट कॅप्चर केलेत आणि तुम्हाला दाखवणार आहे. केस लावणार आहे मला मोठीच्या मोठी वेणी. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल मेकअप तर काय एनी वगैरे पाडत आहेत, पण ही तर लई मोठी गंमत आहे. या एनीवरून तुम्ही ओळखू शकता का मॅमचा लुक कोणत्या प्रकारे होणार आहे? आणि ओळखत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मॅमचा लुक कोणत्या प्रकारे होणार आहे. आणि आपण कंटिन्यू बघणार आहेत मॅमचा लुक कसा होणार आहे. मला पण माहित नव्हतं, पण तुम्ही ब्लॉग मध्ये बघा, खूप मजा आहे ब्लॉग मध्ये. काय केस मॅच झालेत, काही ओळखू येणार लावलेत की नाही म्हणून. तू बघितलेलंस का याच्या आधी मेकअप शूट कुठलं? नाही, कसं मेकअप करतात किंवा हे? फर्स्ट टाइम आले मी. अच्छा. आणि तू जेव्हा माझे आधीपासून इन्स्टावर फोटो व्हिडिओ बघत होता आणि त्यानंतर घरी असं नॉर्मल बघितल्यावर काय फरक वाटतो? मेकअप केलं चांगलंच का घालतं? तुम्ही नॉर्मल मध्ये बी छान दिसता आणि मेकअप केल्यावर आणखीन छान दिसता. खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे असं वाटत असेल मी खोटं बोलतो, पण नाही, खरं सांगतो. नाही, पण आता तुला त्याच्या मधली पण स्टेज बघायला भेटणार आहे की जेव्हा लिपस्टिक लावलेली नसती, काजळ, आयलायनर, ब्लशिंग काय लावलेलं असतं, फक्त बेस लावलेला असतो, यस तेव्हा सागरी कशी दिसते. यस. ओके. बड़ी वेणी देखिए कैसा ऑप्शन असेल. आता या वेळीनं कुणाला पण मारलं ना की डायरेक्ट तिकडे तिकडे उडून पडत. हेअरस्टाईल झाली आहे. आणखीन किती वेळ लागते? अजून खूप वेळ. टाटा आहे. का तुला कंटाळा आलाय? नाही, बसून. तर आता हेअरस्टाईल पूर्ण झालेली आहे आणि आता मॅम बसलेले आहेत मेकअपसाठी, म्हणजे तिथं थोड्याच वेळात मेकअप स्टार्ट होणार आहे आणि मेकअप कसं होणार आहे ते आपण बघणार आहोत ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता मेकअपला स्टार्ट झालेलं आहे, आपण बघणार आहोत मेकअप कोणत्या पद्धतीने होणार आहे. आणि मी फर्स्ट टाइम मेकअप बघतोय म्हणून मला खूप ओढ लागली होती मेकअप बघण्याची. तर आपण मेकअप पूर्ण बघणार आहोत कसा होते आणि मेकअप पूर्ण झाल्यावर मॅम कशा दिसणार आहेत हे पण आपल्या ब्लॉगमध्ये बघा, कारण की ब्लॉग मिस करू नका, कारण की फर्स्ट ब्लॉग आहे मेकअपचा. तर कंटिन्यू ब्लॉग बघा आणि कसा वाटतो तो नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की मी खूप म्हणजे खूप तुमच्या कमेंटसाठी एक्साइटेड आहे की तुमच्या कमेंट काय येतील मला. तर मित्रांनो, मॅमचा पूर्ण लुक झालेला आहे फायनली, आणि कशा दिसतात मॅम कमेंटमध्ये सांगा. आणि आता फोटोशूटची तयारी चालू आहे, आपण बघणार आहोत फोटोशूट कशा प्रकारे होणार आहे. आणखीन एक मित्रांनो, हे घागरा मॅमने जो घातलाय हे कमीत कमी 10 किलोचा घागरा आहे. मी उचलायला जेव्हा गेलतो तेव्हा मला उचलत नव्हता आणि संकेत सरांना पण थोडासा अवघड जाऊ लागला उचलायला. तर बघू शकता तुम्ही घागरा किती जड असू शकतो. चला, तर कसं वाटतंय फायनल लुक आमचा? आणि हा लेहंगा किती किलोचा असेल? 50 किलो तरी आहे का? पण फायनली यांच्याकडून माझं पिंक कलरचं शूट कम्प्लीट झालं. विचार बाकीच्यांना कोणत्या गाण्यावरती चांगलं वाटणार रील केलेला. रील सजेस्ट करा गाडी. कोणता वाटतंय? सगळ्याचे रिॲक्शन हसण्यात. इकडे पण कोणत्या गाण्यावरती त्यांना विचार, कोणतं गाणं वाटतं तुम्हाला ह्या ड्रेसला चांगलं वाटेल, या आउटफिटला? नवीन जुनं कोणतं हवंय तुम्हाला? मला काय नाही, तुम्ही सांगा तुम्हाला कुठलं आठवतंय ते ह्याच्याकडे बघून. असं
तुम्हाला कुठं वाटते? मी आता मेकअप करून एवढा कन्फ्युज आहे ना, मी सॉंगच सांगू शकत नाही. आंखों की गुस्सा काय, आंखों की गुस्सा किया, आंखों ने गुस्सा किया. हा, हम दिल दे चुके सर. मला वाटलं नेल पेंट म्हणल्यावर कलर असते, ते काय लावायचं कलर वाटलं मला खरंच. हे ग्लू आहे, त्याच्यावरती खोटे नेल्स लावणार, म्हणजे हे तात्पुरते फोटोशूट साठी असतात. आणि आपण जे हे मेकअप लुक करतो वगैरे, तर बरेच जण कमेंट करून म्हणतात की किती मेकअप थापलाय वगैरे, आणि हे काय केलंय तुम्ही, नाहीये तसं काय काय लावताय वगैरे. असं काही नसतं. आता लग्नात सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं दिसायचंय तर नवरीला तर नटावं लागतं, आणि आधी सारखं तर पार्लरवालीचा तर मेकअप राहिलेला नाहीये. आता एवढं स्किलफुल मेकअप आर्टिस्ट सगळ्या महाराष्ट्रात, सगळ्या जगात अवेलेबल आहेत. तर त्या गोष्टीला एवढं कष्ट आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला एवढं छान दिसता येतं. आता हा जो लुक केलेला आहे, तर थोडासा नॉर्थ इंडिया साईडला ज्या ब्राईड्स असतात की त्यांना कसं एक्सपेक्टेड असतं, किंवा त्यांना काय काय ज्वेलरी घातली जाते, त्यांची हेअरस्टाईल कशी केली जाते, किंवा आपल्या इकडच्या मुलींना तिकडच्या मुलींसारखं दिसायचं असतं, म्हणून हा लुक केलेला आहे. तर लकीली माझा फेवरेट कलर पिंक आहे. आणि आता मी नेल्स लावले की फोटोशूटला रेडी होणार, संकेत येतोय. संकेत सर लवकर येणार आहेत आता. घागरा जड वाटायला की नाही मॅम? घागरा हो, खूप जास्त जड आहे. कोण आले म्हणा इथं पण का? तू तुला उदाय की नाही काय असं म्हणा. बघा मॅम, म्हणलं की नाही तुम्हाला संकेत सर आले आले असं होणार. यस. संकेत सर तर आता संकेत सर पण अभि मेकअप स्टुडिओवर आलते मॅमचा फोटोशूट करण्यासाठी. श्रावणी मॅमचा अभि मेकअप स्टुडिओवर फोटोशूट आहे. आपण बघणार आहोत फोटो कोणत्या कोणत्या मॅम लुक मध्ये काढणार आहेत. तर बघा, आता ओढणी चेंज केलेली आहे. आता ओढणी चेंज करून फोटोशूट आहे आणखीन, म्हणजे एकाच लुकवर खूप सारे फोटो काढायचे, फक्त वेगवेगळ्या टाईपनी वेगवेगळ्या अँगलने फोटो काढणार आहेत आपण. तर आपण बघणार आहोत. तर आता आपण संकेत सरांचे रिॲक्शन घेणार आहेत. त्यांचं काय रिॲक्शन आहे या फोटोशूटवर बघू. संकेत सरांची रिॲक्शन खतरनाक आहे. मॅमला बघा कसं चालणं लागायले संकेत सर. कसं चालू लागायला मी घसरत घसरत मधात आल्यात. आता चलो रेडी फोटोशूट. आता मी एक काम करते. तर तुम्हाला ह्या फोटो जर पाहायचे असतील तर श्रावणी मॅमच्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला जाऊन फोटोशूट पाहू शकता तुम्ही, कोणत्या प्रकारे फोटोशूट झालेला आहे. ओढणी चेंज झालेली आहे. आता कोणत्या लुकवर फोटो बघणार आहोत आपण. लुकवर फोटो काढायचे आहेत. तुम्हाला कंटाळा आहे? संकेत पण कंटाळा. खतरनाक. कसं अवघड चालले फोटो काढताना. म्हणजे काय घागऱ्यामुळे चालले म्हणजे काय अवघड व्हायले. अच्छा, अवघड. तुझ्या हरलो मी बाबरलो. काय म्हणले मी? कितीही 1 लाखाचा घ्या किंवा 2 लाखाचा मोबाईल आयफोन घ्या, पण फोटोग्राफर शिवाय फोटो निघत नाही. म्हणजे संकेत सर बाजूला होय. असं ते दोन्ही पायवर घेतले काय? दोन्ही नाही, एक पिक्चर ठेवल्याने कसं वरती घेतलेला. असं क्रॉस बघा. ते चालू आहे श्रावणी मॅमचा फोटोशूट. काय श्रावणी मॅमचा फोटोशूट घागऱ्यामध्ये खतरनाक शूट चालू आहे. घागरा पण जीवाच्या वरी झालाय. घागरा जीवाच्या जास्त मोठा घागरा झालाय. जीवाच्या वरी झाले घागरा. हा, जीवाच्या वरी झाले घागरा. हा, मी yes. मगाशी काय म्हणले, तुम्ही किती पण 1.5 पावणे 2 लाखाचा आयफोन घ्या अपडेटेड, पण तरी पण फोटोग्राफरच्या फोटोशिवाय काय चांगलं वाटत नाही. आयफोन मध्ये फोटो काढून काय कॅमेरा दाखवा ना. थँक्स काय दाखवा बघू.
सगळे मला पोच खतरनाक आहेत, एक नंबर. आणि रिलीज लवकरच होणार आहेत. संकेत सर कटा आलेत फोटो काढू काढू. हं? काय आता जाऊन मोबाईल मध्ये घेणार मी रात्री एडिट असाच व्हिडिओ काढ. तर आता इथं रील्स सॉन्ग शूट व्हायलेत. संकेत सर गिम्बल लावून रेडी. व्हिडिओ काढतोय असं म्हणायचं असतं. आणि त्याचा आत्ताचा अपडेटेड गिम्बल आहे RS4 की जो उभा आडवा कसा पण होऊ शकतो आणि असा 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 उलटा पालटा इकडे बघा. काही काय काय आहे त्याची खासियत आहे. कशाला घेतलाय मग तो आपल्या शूटिंगला पळत बिळत तिकडनं याच्या आधी विचार. होय सर, हा बोल ना. याच्या आधी मॅमचा शूट केला काय गिम्बलवर? नाही अजिबात खोटं बोलायले. माहिती आहे कारण की पावसात पहिल्यांदा गिम्बल काढला होता. हेच गिम्बल आहे, कॅमेरा अजून आहे फक्त. मग त्याच्यावर उभे व्हिडिओ काढलेले ना. हो काढलेत की उभे. तर आता तुम्ही बघणार आहात गिम्बल आमचा कसा चालतोय. बिरबिर पळते बी ते कसा बी. चलो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कॅमेरामॅन होणं सोपं नाही. असे कसे बी अँगल घ्यायला लागतात फोटोसाठी आपल्याला. बघू शकता पोज वगैरे. मगाशी रे क्लासचे सगळे होते बोलता येत होतं का तुला? नाही ते बोलायला लागलाय संगीत. संकेत सर कसं मला भारी वाटतंय संकेत सरांसोबत फिरायला, परत करत पुन्हा त्यांच्यासोबत बोलायला भारी वाटतंय. बघा किती भारी अँगल वगैरे तसे कळतात का आपल्याला. श्रावणी मॅमचा हा व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही खूप परेशान झालो. खूप सारे टेक दिले पण काय जमत नव्हतं आम्हाला ओढणी सोडायला. मी चुकत होतो किंवा ते आबिदादा चुकत होते. पण लास्टच्या एक टेकला आम्ही कस तरी करून जमला आणि ते व्हिडिओ खूप भारी निघलाय. ते व्हिडिओ बघायसाठी तुम्ही इंस्टाग्रामला श्रावणी मॅमला फॉलो करा आणि तिथे जाऊन बघा आणि त्याच्यावर कमेंट करा तुम्हाला काय वाटली. काय छान आहे मॅम, काय छान आहे. ड्रेस पिंक कलर असल्यामुळं मला ऐकवलं कॅमेरा चांगलाच आहे. कॅमेरा गिम्बल कॅमेरामॅन सगळे चांगले आहेत. खतरनाक. परत राग यायचा. बस की किती वेळ. बस की परत कार्ड करायचं. नाही 17 मिनिटात अजून. ऐकायला लागतं परत मला काय संबंध नाही. आता काही सुचना म्हणून त्या आग्रहात काही संबंध नाहीये. बघ घागरा मग कसं आता येईल पुढे. आता इथनं चालत येते मी इथनं. क्या है भाई, घाघरा है क्या है.